दिलेली रक्कम खालीलप्रमाणे असेल. म्हणजे आता महिना क्रमांक 1, 2, 3, 4, 5 असे इथे दिलेत वरती आणि फेडायची राहिलेली रक्कम म्हणजे आता पहिल्या महिन्यामध्ये त्याने 10,000 घेतलेले आहेत. म्हणजेच फेडायचे त्याचे किती राहिले? 10,000 रुपये पूर्ण फेडायचे राहिले. दुसऱ्या महिन्याला त्यांनी त्याच्यातले 1,000 रुपये त्या मित्राला परत केले. मग राहतात किती? 9,000 रुपये. अशाप्रमाणे तिसऱ्या महिन्यातसुद्धा त्यांनी 1,000 रुपये मित्राला परत केल्यावरती फेडायचे त्याच्याकडे राहतात 8,000 रुपये. अशाप्रमाणे प्रत्येक महिन्याला तो 1,000 रुपये देत गेल्यानंतर शेवटी त्याच्याकडे फेडायची रक्कम राहते 0. म्हणजे इथे ही 1,000 ही जी काही संख्या आहे ती किती आहे? समान आहे प्रत्येक महिन्यामध्ये आणि ही अंकगणिती श्रेणीमध्ये येते. आता 5चा पाढा म्हणजे 5ने विभाज्य संख्या. आता 5चा पाढा म्हणजे काय? 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे फक्त 5 त्रिक 15, 5 चोक 20 असा 50पर्यंतच पाढा असतो असं नाही. तर त्याच्या पुढेही 50 अधिक 5 म्हणजे 55, 55 अधिक 5 म्हणजे 60 असेच पुढे पुढे. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे कारण याच्या प्रत्येक संख्येमध्ये 5-5चा फरक आहे. म्हणजे वरील 1 व 2 या अंकगणिती श्रेणी शांत आहेत तर 3 ही अंकगणिती श्रेणी अनंत श्रेणी आहे. शांत म्हणजे त्या ठराविक ठिकाणी थांबतात. म्हणजे 10,000 रुपये त्याचे फेडल्यानंतर त्याच्याकडे काही फेडण्यासाठी राहत नाही किंवा त्याच्या आधीची बचत त्याला जी 100-100 रुपये त्याने प्रत्येक महिन्याला केली होती ती एका वर्षासाठी केलेली होती. त्यामुळे ती तेवढ्या काळासाठी ती होती. इथे हे कसे 5-5 कितीही तुम्ही अनंत वाढवत जाऊ शकता म्हणून ही अनंत श्रेणी आहे. याप्रमाणे अंकगणिती श्रेणी ची उदाहरणं आपण इथे अभ्यासलेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.